कोल्हापूरच्या चौफेर विकासासाठी भरीव निधीची आवश्यकता आहे। विविध प्रकल्पासाठी 100 कोटी निधीची मागणी आपण पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार राजेश क्षीरसागर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती। त्यापैकी 24 कोटी रुपयांचा निधी वर्ग झाल्याची माहिती माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली। शहरातील पूरग्रस्त भागाच्या नियोजनापासून विविध कामासाठी आपण सूक्ष्म नियोजनासह हा निधी मागितला होता। या 24 कोटीपैकी 2 कोटी रुपये हे रुईकर कॉलनीतील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसर सुशोभीकरणासाठी मिळाले आहेत। या निधीमुळे कोल्हापूरच्या सेवा सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील असा विश्वासही सत्यजित कदम यांनी व्यक्त केला। कोल्हापुराचे विविध प्रश्न आहेत त्याच्यावरती राज्य शासनानं काहीतरी केलं पाहिजे आणि ती कामं झाली पाहिजे ही भावना लोकांची आहे। आणि पेपर असू दे, इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे, त्याच्या माध्यमातून तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मांडता तो एक अभ्यास। आणि आम्ही ज्यावेळी ॲक्च्युली फील्डवरती फिरलो विधानसभेच्या वेळी त्यावेळी लोकांची मागणी काय होत्या त्या आम्ही नोट करून ठेवलेल्या होत्या आणि त्याचा फॉलोअप मी राज्य शासनाचे मंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेबांच्या आणि आमचे आमदार विद्यमान कार्यशील आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून मी महाराष्ट्र शासनामध्ये असणारे आमचे आता सध्याचे मुख्यमंत्री साहेब कोल्हापूर आलेले देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा या सगळ्यांनी भेटून मी कोल्हापुरातल्या प्रश्नासंदर्भात एक 100 कोटी निधी मागणी केला होता।